राज्यात निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलेला आहे, मात्र अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीत खाते वाटपाबाबत चर्चा झाली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे। भाजपच्या गटनेत्याची निवड रविवारी होणार असल्याची माहिती आहे आणि अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती देखील सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजप विधानसभा गटनेता निवड आता रविवारी होणार आहे, तर 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। शपथविधीआधी मंत्रिमंडळाचा अंतिम फॉर्म्युला आता मुंबईतच ठरणार असल्याची माहिती आहे। या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे, तर अनुभवी नेत्यांना आता संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळते। यावेळचं भाजपचं मंत्रिमंडळ सर्वात तरुण मंत्रिमंडळ ठरणार असल्याची माहिती आहे। दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित नाहीये। अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। तसंच सत्ता स्थापनेवर देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते।